फक्त काही महत्त्वाच्या टिप्स. हो, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. फक्त काही महत्त्वाच्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि अचूक पद्धत माझ्यासारखी तुम्ही जर फॉलो केली तर तुमचा मटण रस्सा देखील अशाच पद्धतीचा छान तर्रीदार झणझणीत असा तयार होणार आणि तुम्ही बनवलेल्या मटण रश्श्याची सगळेजण तर तारीफ करतीलच, त्याचबरोबर सर्वजण चव नेहमीच लक्षात ठेवतील. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच पद्धतीच्या झणझणीत चमचमीत रेसिपी. त्यामुळे वर्षभर 365 रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण झणझणीत मटण रस्सा भाजी कशी तयार करायची ते पाहूया. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये टाकूया 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद. या ठिकाणी तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर हीच प्रोसेस तुम्हाला कुकरमध्ये करायची आहे. गावरान मटण आहे त्यामुळे शिजण्यासाठी मात्र वेळ थोडासा जास्त लागणार आहे, परंतु हे मटण करत असताना माझं बाकीचं देखील काही रेसिपींचं शूट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी हे मटण पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवून निवांत त्या रेसिपी करणार आहे. अगदी पातेल्यामध्ये म्हणाल तर मला साधारणतः 45 ते 50 मिनटं एवढा वेळ हे मटण शिजण्यासाठी लागणार आहे. कुकरमध्ये शिजवणार असाल तर अगदी 3 ते 4 शिट्ट्या करून मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आणि तुम्ही हे मटण शिजवून घेऊ शकता. आता यामध्ये टाकलेलं आहे पाणी, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट. झाकण ठेवून 45 मिनटं शिजवून घेत आहे. तोपर्यंत त्यासाठी आपल्याला ग्रेव्हीचं एक वाटण करण्यासाठी या ठिकाणी पातळ स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं घेताना मी सुकं घेतलेलं आहे. ओलसर खोबरं असेल तर ते थोडंसं जास्त वेळासाठी भाजून घ्या किंवा मंद आचेवर छान कुरकुरीत करून घ्या. आता थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं. आता खोबरं भाजताना गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर खोबरं छान असं भाजून घेत आहे. आता तुम्हाला जर खोबऱ्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही एकतर थोडासा एसूर वापरू शकता किंवा फुटाणे देखील वापरू शकता, परंतु खोबऱ्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आता यामध्ये भाजलेला कांदा, त्याचबरोबर धने आणि लसूण टाकलेलं आहे. लसूण थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान अशी येते. त्यानंतर आपण वाटण करत असताना यामध्ये अद्रक देखील टाकत आहोत. सर्व जिन्नस छान अशा भाजून झाल्या. थंड करून घेतल्यानंतर मी मिक्सरला दळून जेवढा जास्त बारीक मसाला दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही 50 ते 55 मिनटानंतर मटण छान असं शिजलेलं आहे. गावरान मटण असेल तर त्याला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ते कशा पद्धतीचं शिजलेलं आहे हे दाखवू शकत नाही, परंतु आयुषने आणि पियुषने मात्र खाऊन पाहिलं, मटण छान परफेक्ट शिजलेलं आहे. ते आपण एका डिशमध्ये त्याचे पीस बाजूला काढलेले आहे आणि त्याचं जे सूप आहे ते बाजूला काढले. त्याच पातेल्यामध्ये टाकूया तेल. तेलामध्ये टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हळद टाकलेली आहे. त्यानंतर हा कविताज किचनचा स्पेशल मटन मसाला आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. अगदी छान रंग, चव अप्रतिम आहे, जेणेकरून तुमची मटणची रस्सा भाजीची चव दुप्पट वाढवेल अशा पद्धतीचा मसाला आहे. त्यानंतर यामध्ये जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. त्यानंतर हा मसाला 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचा. त्यानंतर जे मटणचं सूप आणि जे पीस होते ते या ठिकाणी टाकायचे. दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आवश्यकतेनुसार मी गरम पाण्याचा देखील यामध्ये वापर केलेला आहे आणि तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. यामध्ये टाकायचं मीठ. अगोदर आपण सूपमध्ये देखील मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आत्ता टाकताना बेताचंच टाकायचं आणि मध्यम आचेवर छान अशी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनटानंतरच किती छान तेल यावर आलेलं आहे आणि वास देखील खूप छान घरभर पसरलेला आहे. मी जरी खात नसले तरी घरच्यांच्या प्रतिक्रियेवरून मला ही भाजी किती छान झालेली आहे हे नक्कीच समजते. त्याचबरोबर ही भाजी आपण अगदी 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवर छान शिजवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून कविताज किचन स्टाईल सर्व करणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, 1 मिलियन व्ह्यूजचं आपलं टार्गेट आहे आजच्या रेसिपीला, त्यामुळे जेवढे व्ह्यूवर्स आपले नॉनव्हेज खात असतील त्यांनी ही रेसिपी शेअर नक्कीच करा आणि प्रत्येक व्ह्यूवर्सनी मला 1 व्ह्यूज जरी मिळवून दिला किंवा 1 शेअर जरी केली ना तरी देखील माझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.
कारण आपल्या 1000 रेसिपी कालच पूर्ण झालेल्या आहे आणि कालपासून आपलं टार्गेट असणार आहे प्रत्येक रेसिपीला 1,00,000 व्ह्यूज. त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. वेळात पे करू. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.